नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 30 आणि 31 मार्च 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता जबरदस्त असून काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। वादळी वारे, विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह या पावसाची स्थिती राहील। सविस्तर माहिती जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 30 आणि 31 मार्च 2026 या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल होत आहे। तर बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय होत असून अरबी समुद्रातही वातावरणात बदल होत आहे। तर या बदलत्या वातावरणामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात देखील विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्र राज्यात कुठे वादळी वारे, कोणत्या भागात विजांच्या कडकडाटासह गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, कोणत्या भागात जास्त राहील, कोणत्या भागात हलका मध्यम बघायला मिळणार आहे, सोबतच उष्णता देखील किती प्रमाणात असणार आहे, ही माहिती देखील आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 30 आणि 31 मार्च 2026 या 2 दिवसाचा हवामान अंदाज सविस्तरपणे। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे या पावसाची स्थिती या 2 दिवसामध्ये किनारपट्टीकडे जास्त राहील। जसे केरळच्या किनारपट्टीचा भाग हा पूर्ण व्यापलेला आहे पावसाने, या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मात्र तेलंगणा, आंध्र प्रदेशच्या भागामध्ये ढगाळ स्थिती आणि हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसे वारे बघायला मिळणार आहे। वाऱ्याच्या वेगामुळे या भागात पावसाचा जोर कमी राहील आणि भारताच्या पूर्व भागाकडे विजयवाडा, हैदराबाद, रामगुंडम, जगदलपूर ढगाळ स्थिती आणि ठिकठिकाणी हलका पाऊस राहील। सर्वच भागात पावसाचा अंदाज नाही। जगदलपूर, कांतामल आणि भुवनेश्वरच्या आसपासच्या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राकडे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज राहील। विशेष करून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकचा कोकण भाग या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कोकण किनारपट्टीच्या दक्षिणेकडे पावसाची स्थिती चांगली असणार आहे, अवकाळी पावसाची स्थिती राहील। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणात ज्या ज्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे तोच भाग जाणून घेऊया। तर गोवा राज्याचा परिसर बघितला असता गोंजी, रामन घागरा हलका पाऊस राहील। किनारपट्टीकडे कानकोन, लगतचा परिसर रिओना, मडगाव, अस्कोदगामा, पणजी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तिक्सा, साईगाव, कास्टर रॉक, पडला आणि गव्हाली, कानाकोंबी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मपाचा पारसेम इकडे ढगाळ स्थिती राहील। बेडशी, कानाकोंबी, धामणे, सानगड, अंबोली, सावंतवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगावला हलक्या स्वरूपात राहील। आजरा, नेसारी, अड्डाला ढगाळ वातावरण राहील। आजूबाजूच्या भागात हलका पाऊस पडेल आणि कडेगाव, पटेगाव, डिग्रस, कणकवली, पोंढा, राधानगरी या भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे ढगाळ वातावरण आणि वारे बघायला मिळणार आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जसे कोल्हापूर जिल्ह्याचा आणि सातारा जिल्ह्याचा परिसर, खारेपाटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, रत्नागिरी जिल्ह्याचा काही परिसर, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर, माखनजण या बहुतांश भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। ज्योतिबेल, किनी, कोडाली अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। सांगली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि दक्षिण भागामध्ये रायबग, देवंकाटी, चिकोडी, मालजाटी हलक्या पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे। तसे सोलापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती फारशी नाही, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण आणि उष्णता बघायला मिळणार आहे। फलटण, लाटे, लोणाद, बारामती इकडे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील पुणे भागामध्ये पावसाचा अंदाजा पुणे, लोणी, कालभोर, सासवड हलक्या स्वरूपात राहील। व्याहाली, सोनापूर, लवासा, जिटे या भागात हलक्या स्वरूपात राहील, वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। तसे कळवण, आंबेगाव, कसमत, खोपोलीला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे।
रायगडच्या भागामध्ये ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही आणि उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे। मुंबई, नवी मुंबई, उरण, ठाणे, कल्याणमली, मीरा भाईंदर, पालघरचा बहुतांश परिसर अंशतः ढगाळ स्थिती आणि उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे। आणि तसेच नाशिकच्या भागात मात्र अवकाळी पावसाचा जोर जास्त राहील। वैशाखरे, मध, जुन्नर, ओतूर, पुणे जिल्ह्याचा परिसर, गरवाडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आंबेगावलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। अहिल्यानगरचा परिसर, आले आणि टाकीटोकेश्वर हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। दक्षिण भागातही ढगाळ स्थिती राहील, पावसाचा जोर फारसा नाही। उत्तरेकडे पावसाची स्थिती कमीच बघायला मिळणार आहे, बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। नाशिक जिल्ह्यामध्ये मुनगाव, वडीवारे, पांडुर्ली, सिन्नर, त्र्यंबक हलका राहील। लाडाचीवाडी, शेवगाव, ओझर, निफाड, लासलगाव या भागात हलका पाऊस राहील। वणी, टोटांबे, चांदवड, देवळा, ओझर, कळवण, सापुतारा मध्यम पावसाचा अंदाज आहे। सौदानी, मालगाव, नांदराणे हलका पाऊस राहील। तसेच मालेगाव, अंजंग, निमशेवडी, नामपूरलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। औटी, सटाणाबाद आणि औटी, ताहराबादलाही मध्यम स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्यातही अवकाळी पावसाचा अंदाज आहे। कुसुंबे, अंचाले, धुळे, अंजंग, बाबरे हलका पाऊस या भागात राहील। डोमकाई, ठाणे, अंमली, कोकसानी, विसरवाडी, नंदुरबार जिल्ह्याचा बहुतांश परिसर, खरपाली, शहादा हलक्या पावसाचा अंदाज आहे। तसेच नंदुरबार या भागातही उत्तर भागात ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। जळगाव जिल्ह्याकडे जळगाव, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर जोरदार स्वरूपात राहील। रावेर, बुरहानपूर, मध्य प्रदेशाचा काही भाग या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। आणि पाहूर, जामनेरला हलका पाऊस राहील। बडगाव, पाचोरा या भागात जोर मात्र जास्त बघायला मिळणार आहे। मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये मुंबई, चाळीसगाव, नांदराणे, साईगवन मध्यम जोरदार गारपीट होण्याचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तसे मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे। आणि जालना जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये विरामगाव, पिशोर, सिल्लोड आणि वाजंडा हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव या भागात अंशतः ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज आहे। बर्डापूर आणि अहमदपूर, बीड जिल्ह्यात काही परिसर, लातूर, उदगीर, शांतपाल हलका मध्यम पाऊस या भागामध्ये बघायला मिळणार आहे। धाराशिवच्या तुरळक ठिकाणी हलका पाऊस राहील। तसे बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट बघायला मिळणार आहे। उमरगा, हलसी, भालकी, बिदर हलका पाऊस राहील। पेटुंबरी, भोकरला हलका पाऊस राहील। हिंगोली जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम, रिथाडलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे चिखली, बुलढाणा, खामगाव, शेवगाव, जळगाव, जामोद जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यातही पावसाची स्थिती अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा, गोरेगाव मध्यम हलक्या स्वरूपात राहील। उत्तर भागामध्ये मूर्तिजापूर, दर्यापूर, कोट, हिरवाखेड, अंबारा या भागात जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। अमरावती, चांदूर, अरवी, मोझारी, मोर्शी या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्यात वर्धा, पुलगाव, तुळजापूरला हलका पाऊस राहील। यवतमाळ, रुई, डिग्रस, कॅप, पांढरकवडा इकडे हलका पाऊस राहील। चंद्रपूर जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील। आणि गडचिरोली जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण। भंडारा आणि गोंदियाकडे बी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज या तारखेला असणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।